Hello, my dear friends, welcome to all of you in our YouTube channel. So, my dear friends, after the completion of introduction of alcohols and ethers, today we move towards the next subtopic, that is the classification of an alcohol. So, my dear friends, you know very well what are the alcohols. Alcohols are organic compounds whose molecules contain hydroxyl group, that is a OH group. Now, today we will discuss about the classification of an alcohol. Classification of an alcohol. Okay. आज आपण काय पाहणार आहोत? Classification of an alcohol. So, let us first consider the classification of alcohols, phenols and then ethers. सुरुवातीला आपण वर्गीकरण पाहू अल्कोहोल्सचं, त्याच्यानंतर फेनॉल्सचं आणि शेवटी पाहूया एथर्सचं. विद्यार्थी मित्रांनो, आता अल्कोहोलचं जे क्लासिफिकेशन आहे, क्लासिफिकेशन ऑफ अन अल्कोहोल्स आर डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट इन दॅट कंपाऊंड. कळते सर्वांना? म्हणजे अल्कोहोलचं क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवर करण्यात आलेलं आहे? नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप, म्हणजे हायड्रॉक्सिल ग्रुपच्या संख्येवर त्यांचं क्लासिफिकेशन हे करण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी पहा, क्लासिफिकेशनमध्ये मोनो, डाय, ट्राय अँड पॉलिहायड्रिक कंपाऊंड्स. आता मोनो म्हणजे काय, डाय म्हणजे काय आणि ट्राय म्हणजे काय आणि पॉली म्हणजे काय? आता मोनो अल्कोहोल्स, डाय अल्कोहोल्स, ट्राय अल्कोहोल्स अँड पॉलिहायड्रिक अल्कोहोल्स. आता या ठिकाणी अल्कोहोल्स अँड फेनॉल्स आर क्लासिफाईड ॲज, अल्कोहोल्स आणि फेनॉलिक यांचं वर्गीकरण कशा प्रकारे केलेलं आहे? मोनो, डाय, ट्राय और पॉलिहायड्रिक कंपाउंड्स ऑन द बेसिस ऑफ 1, 2, 3 or more hydroxyl groups present in their molecules. फॉर एक्झाम्पल इथेनॉल. ओके. आता आपण हे जे आपल्या बुक्समध्ये जे फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे इथेनॉल, ओके, त्याला आपण इथाइल अल्कोहोल म्हणतो. अँड द फॉर्म्युला ऑफ इथाइल अल्कोहोल इज CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH. दिस इज द इथेनॉल अँड कॉमन नेम इज इथाइल अल्कोहोल. आता इथाइल अल्कोहोल जे आहे ते मोनोहायड्रिक अल्कोहोल आहे. येस, इट इज अ मोनोहायड्रिक अल्कोहोल. कशामुळे मोनोहायड्रिक आहे? मोनोहायड्रॉक्सी कशामुळे आहे? कारण की या ठिकाणी जो फंक्शनल ग्रुप आहे अल्कोहोलचा OH, त्याची संख्या ही फक्त एकच आहे, म्हणून हा मोनो आहे. येस, म्हणून हा मोनोहायड्रिक अल्कोहोल आहे, त्याला आपण म्हणूया मोनोहायड्रिक अल्कोहोल. नेक्स्ट एक्झाम्पल पहा मोनोहायड्रिक अल्कोहोलचं. पहा CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड OH अँड सिंगल बॉन्ड CH3. हा कंपाऊंड 2 प्रोपॅनॉल किंवा याला आपण कॉमन नेममध्ये असं प्रोपाइल अल्कोहोल. आता हा सुद्धा मोनोहायड्रिक अल्कोहोल आहे, कारण की याच्यामध्ये नंबर ऑफ OH ग्रुप किती आहेत? फक्त एकच OH ग्रुप त्याच्यामध्ये त्या कंपाऊंडमध्ये प्रेझेंट आहे, त्याला आपण मोनोहायड्रिक अल्कोहोल असे म्हणूया. आता हे झालं ॲलिफॅटिक अल्कोहोल. आता ॲरोमॅटिकची जर आपण गोष्ट केली, आता आपल्याला माहिती आहे की ॲरोमॅटिक कंपाऊंड जे आहेत, ओके, ॲरोमॅटिक कंपाऊंड. आता आपण काल पाहिलं की फर्स्ट ॲरोमॅटिक कंपाऊंड हा बेन्झिन आहे, आणि बेन्झिनमधला जर एक हायड्रोजन आपण रिप्लेस केला, कशाद्वारे? OH द्वारे जर रिप्लेस केला तर हे काय होणार? हा होतो फेनॉल. आता फेनॉल हा ॲरोमॅटिक ॲरोमॅटिक अल्कोहोल आहे की ज्याच्यामध्ये एक हायड्रोजन आपण रिप्लेस केला आहे OH ने, याला आपण म्हणूया ॲरोमॅटिक अल्कोहोल, राईट. आणि हा ॲरोमॅटिक अल्कोहोल जे आहे हा सुद्धा कसा आहे? मोनोहायड्रिक आहे, कारण की याच्यामध्ये नंबर ऑफ OH हायड्रॉक्सिल ग्रुप हा फक्त एकच आहे, म्हणून मोनोहायड्रिक अल्कोहोल आपण म्हणूया. ओके. आता आपण पाहूया की डायहायड्रिक अल्कोहोल्स म्हणजे काय. आता डायहायड्रिक अल्कोहोल्स म्हणजे द कंपाऊंड कंटेनिंग 2 hydroxyl group. Such compounds are known as dihydric alcohol. फॉर एक्झाम्पल पहा, आपल्याला इथेन माहीत आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके. आता या ठिकाणी तुम्हाला समजण्यासाठी आपण इथेन मॉलिक्यूल असा लिहूया CH3 सिंगल बॉन्ड CH3 C2H6 इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता सपोज या ठिकाणी आपण CH3 मधला एक हायड्रोजन रिप्लेस करूया विथ द हेल्प ऑफ OH,
आणि दुसऱ्या CH3 मधला एक हायड्रोजन आपण रिप्लेस करूया OH ने. म्हणजे या ठिकाणी 2 हायड्रोजन ॲटम आपण रिप्लेस करत आहोत हायड्रॉक्सिल ग्रुपने. मग स्ट्रक्चर कसं होईल या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो. द स्ट्रक्चर विल बी CH2 सिंगल बॉन्ड OH सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH. इथेन ह्या हायड्रोकार्बन्स मधले जर आपण 2 हायड्रोजन हे रिप्लेस केले विथ द हेल्प ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप, 2 हायड्रॉक्सिल ग्रुप. आता या ठिकाणी क्लासिफिकेशन म्हणजे आपलं फोकस जे आहे ते नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुपकडे असायला पाहिजे. नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप पहा या ठिकाणी एक हायड्रॉक्सिल ग्रुप आहे आणि हा दुसरा हायड्रॉक्सिल ग्रुप आहे. येस, दिस आर द 2 हायड्रॉक्सिल. आता जेव्हा 2 हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच असेल ते जे अल्कोहोल आहे त्या अल्कोहोलला आपण म्हणतो विद्यार्थी मित्रांनो डायहायड्रिक अल्कोहोल्स. त्यांना आपण काय म्हणूया, द कंपाऊंड्स नोन ॲज द डायहायड्रिक अल्कोहोल. त्यांना आपण काय म्हणूया, डायहायड्रिक अल्कोहोल. आता हे झालं अल्फाटेक्स. आता एक एक्झाम्पल आपण ॲरोमॅटिकचं घेऊ. ओके, आता या ठिकाणी बेन्झिन आहे आणि बेन्झिन मधले जर 2 हायड्रोजन ॲटम आपण रिप्लेस केले 2 हायड्रॉक्सिल ग्रुपने तर हा कंपाऊंड होतो डायहायड्रिक अल्कोहोल. डायहायड्रिक अल्कोहोल, राईट. त्याला आपण म्हणतो डायहायड्रिक अल्कोहोल. इट इज नोन ॲज 1,2 डायहायड्रॉक्सी बेन्झिन, राईट. हा झाला aromatic alcohol. Now after the completion of monohydric alcohol and dihydric alcohol in aliphatic and aromatic compounds, the last one is the trihydric alcohol. आता त्याच्या नावामध्ये ट्राय म्हणजे किती असणार या ठिकाणी 3. सो नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप इज 3 इन दॅट कंपाऊंड. आता ज्या कंपाऊंड मध्ये 3 हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट असतील तो कंपाऊंड म्हणजे आपला ट्रायहायड्रिक अल्कोहोल असतो. आता पहा या ठिकाणी आपलं एक्झाम्पल घेऊया. आपण एक फर्स्ट हायड्रोकार्बन घेऊया CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. आपल्या सर्वांना माहित आहे हायड्रोकार्बन्स आहे आणि हा अल्केन आहे, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. याला आपण प्रोपेन म्हणतो. आता प्रोपेन मधला जो पहिला जे आहे हा जो CH3 आहे विद्यार्थी मित्र, हा जो CH3 आहे, हा जो CH3 आहे आणि हा जो CH2 आहे. आपण काय करूया या ठिकाणी या CH3 मधला एक हायड्रोजन ॲटम आपण रिप्लेस करूया कशाने, OH ने. याच्यातला एक हायड्रोजन रिप्लेस करूया OH ने आणि लास्ट मधल्या CH3 मधला एक हायड्रोजन आपण रिप्लेस करूया विथ द हेल्प ऑफ OH. मग स्ट्रक्चर आपल्याला कशा प्रकारे दिसेल त्या ठिकाणी द स्ट्रक्चर विल बी पा CH2 सिंगल बॉन्ड OH, या ठिकाणी CH सिंगल बॉन्ड OH अँड CH2 सिंगल बॉन्ड OH. आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढत असताना कार्बनच्या व्हॅलन्सीकडे लक्ष द्यायचं की त्याची व्हॅलन्सी कंप्लीट होते का, तो टेट्राव्हॅलंट नेचर दाखवतोय का पाहायचं. पहा या ठिकाणी 1 2 3 4 कंप्लीट 1 2 3 4 यस, कंप्लीट 1 2 3 4 यस इट इज. आता व्हॉट इज द नेम ऑफ द कंपाऊंड. आता या ठिकाणी पहा हा जो कंपाऊंड आहे CH2OH सिंगल बॉन्ड CHOH सिंगल बॉन्ड CH2OH, या कंपाऊंडला आपण म्हणतो प्रोपिलिन किंवा याला आपण काय म्हणतो ग्लायकॉल म्हणतो. आता याचा IUPAC नेम काय होणार 1,2,3 ट्रायहायड्रॉक्सी प्रोपेन. इट इज द IUPAC नेम. आणि प्रोपिलिन ग्लायकॉल हे त्याचं काय होणार आहे कॉमन नेम. आता हे झालं अल्फॅटिकच्या फॉर्ममध्ये. आता सपोज जर आपण अरोमॅटिक कंपाऊंड घेऊया, aromatic compound containing 3 hydroxyl group. Okay, the best example, the famous example is our benzene. Benzene मधले 3 हायड्रोजन ॲटम आपण रिप्लेस करूया OH, या ठिकाणी इथे सुद्धा OH आणि या ठिकाणी OH. पहा या ठिकाणी नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप इज इम्पॉर्टंट. नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप when the 3 hydroxyl groups are bonded to the compounds or present in the compound, such compounds are known as trihydric alcohols. त्यालाच आपण काय म्हणतो phenols. आता monohydric alcohols are further classified on the basis of hybridization state of the carbon atom to which hydroxyl group is attached. आता हे क्लासिफिकेशन सुरुवातीचं क्लासिफिकेशन जे आपण पाहिलं, आता या ठिकाणी हे जे क्लासिफिकेशन आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, हे जे क्लासिफिकेशन होतं
ते कशावर बेसिस आहे, ते जे कशावर डिपेंड आहे ते नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुपवर डिपेंड आहे. जर एक असेल हायड्रॉक्सिल ग्रुप तर मोनोहायड्रिक अल्कोहोल, 2 OH ग्रुप प्रेझेंट असतील तर डायहायड्रिक अल्कोहोल आणि 3 OH ग्रुप प्रेझेंट असतील तर त्याला आपण काय म्हणतो, ट्रायहायड्रिक अल्कोहोल. आता नंतरचं क्लासिफिकेशन हे कशावर बेस आहे पहा त्याचा. द नेक्स्ट वन इज द मोनोहायड्रिक अल्कोहोल्स आर फर्दर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ hybridization state of the carbon atom to which hydroxyl group is attached. आता कार्बनच्या हायब्रिडायझेशन वरून नंतरचं क्लासिफिकेशन हे करण्यात आलेलं आहे. तर आपण पाहूया फर्स्ट क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन. ओके, नाव फर्स्ट इज द अल्कोहोल्स कंटेनिंग sp3 कार्बन बॉन्ड OH. ओके, आता या ठिकाणी कार्बन ॲटम जर sp3 हायब्रिडायझेशन स्टेटमध्ये असेल त्याच्यानुसार आपण याचं क्लासिफिकेशन करूया. आता या ठिकाणी जर कंपाऊंड मधला कार्बन आणि कार्बनला अटॅच असणारा जो OH ग्रुप आहे, आता हा कार्बन आणि ह्या कार्बनला OH ग्रुप प्रेझेंट आहे आणि हा जो कार्बन ॲटम जर sp3 हायब्रिडायझेशन मध्ये असेल तर त्याच्या बेसिसवर आपण त्यांचं नंतरचं क्लासिफिकेशन हे करतो. आता पहा, इन दिस अल्कोहोल्स OH ग्रुप इज अटॅच टू sp3 हायब्रिडायझेशन कार्बन ॲटम ऑफ अल्काइल ग्रुप. आता या ठिकाणी हा जो कार्बन आहे या ठिकाणी हायड्रोजन असेल, इथे हायड्रोजन असेल आणि CH3 बॉन्ड OH, मिथाइल अल्कोहोल. आता मिथाइल अल्कोहोल मधला जो कार्बन ॲटम आहे ना विद्यार्थी मित्रांनो, तो sp3 हायब्रिडायझेशन स्टेटमध्ये असतो. These alcohols are further classified as a primary, secondary and tertiary alcohols. आता नंतरचं क्लासिफिकेशन जे आहे त्याला आपण काय म्हणतो, आधीचं आपण पाहिलं की मोनो, डाय अँड ट्रायहायड्रिक अल्कोहोल, पण आताचं क्लासिफिकेशन आपल्याला काय पाहिजे, प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल्स. पहा, प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल्स. आता या ठिकाणी अल्कोहोल्स इन विच OH ग्रुप इज अटॅच टू अ प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी कार्बन ॲटम रिस्पेक्टिव्हली. आता या ठिकाणी पहा, क्लासिफिकेशन बेसिस ऑन द sp3 हायब्रिडायझेशन. ओके, आता सपोज या ठिकाणी पहा आपल्याला फिगर 11.1 मध्ये इथं दाखविलेलं आहे, तुम्हाला दाखवतो मी, हा तक्ता पहा. येस, आता याच्यातलं फर्स्ट एक्झाम्पल प्रायमरी अल्कोहोल. ओके, आता प्रायमरी अल्कोहोल म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो. ओके, आता या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणीचं स्ट्रक्चर आपण काढूया म्हणजे तुम्हाला कळेल. ओके, आता हे जे फर्स्ट स्ट्रक्चर आहे याच्यामधलं हे जे फर्स्ट स्ट्रक्चर आहे ते आपण या ठिकाणी काढूया. R सिंगल बॉन्ड C, सिंगल बॉन्ड OH, सिंगल बॉन्ड H अँड सिंगल बॉन्ड EH. आता हे जे अल्कोहोल आहे विद्यार्थी मित्रांनो, या अल्कोहोलला आपण म्हणतो 1 डिग्री अल्कोहोल. याला आपण काय म्हणूया, 1 डिग्री अल्कोहोल. कशामुळे 1 डिग्री अल्कोहोल आहे बरं हे, की या ठिकाणी हा जो कार्बन ॲटम आहे ना माझ्या प्रिय बाळांनो, हा कार्बन ॲटम आहे प्रायमरी कार्बन. हा कोणता कार्बन आहे, प्रायमरी कार्बन आहे. मग तुम्ही विचार करत असतात की प्रायमरी कशामुळे बाबा हा कार्बन ॲटम, की कार्बन ॲटम प्रायमरी होण्यामागचं कारण काय आहे, की हा जो कार्बन ॲटम आहे, हा जो कार्बन ॲटम आहे हा इतर फक्त एकाच कार्बन ॲटमला बॉन्डेड आहे आणि तो कार्बन ॲटम हे आपण अल्काइल ग्रुपने दाखवलेला आहे. कळतंय का विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपा कन्सेप्ट आहे या ठिकाणी. पहा, मी पुन्हा एकदा रिपीट करतो की प्रायमरी अल्कोहोल कशाला म्हणतो आपण या ठिकाणी. ओके, मी हे पूर्ण रिवाइज करतो आणि आपण पुन्हा लिहूया. ओके, चला पहा, काय हरकत नाही. या ठिकाणी पहा, प्रायमरी अल्कोहोल म्हणजे काय, की हा जो कार्बन ॲटम आहे हा OH ला अटॅच आहे. ज्या कंपाऊंड मध्ये OH असेल तो कंपाऊंड अल्कोहोल, डेफिनेटली तो कंपाऊंड कोणता असणार, अल्कोहोल असणार. आणि हा कार्बन जर इतर फक्त एकाच कार्बनला अटॅच असेल, आता या ठिकाणी R मीन्स व्हॉट, अल्काइल. अल्काइल मध्ये काय काय येणार, मिथाइल, इथाइल, प्रोपाइल, ब्युटाइल, पेंटाइल, हेक्साइल, हेप्टाइल, ऑक्टाइल, नोनाइल, डेकाइल. मग हा कार्बन इतर फक्त एकाच कार्बन सोबत बॉन्डेड असेल तर या अल्कोहोलला आपण काय म्हणतो, 1 डिग्री अल्कोहोल असे म्हणतो.
आणि त्या कार्बनला आपण म्हणतो प्रायमरी कार्बन ॲटम. इन शॉर्ट लक्षात ठेवा की कार्बन ॲटमला जो OH ज्या कार्बनला बॉन्डेड आहे तो कार्बन फक्त एकाच कार्बन सोबत बॉन्डेड असेल तर त्याला आपण म्हणतो प्रायमरी कार्बन आणि त्या कंपाऊंडला आपण म्हणतो प्रायमरी अल्कोहोल. ओके, आफ्टर द प्रायमरी कार्बन ॲटम आता आपण पाहूया सेकंडरी कार्बन. आता सेकंडरी कार्बन ॲटम इथं पहा या ठिकाणी हे जे कंपाऊंड आहे हा सेकंडरी कार्बन ॲटमचं कंपाऊंड आपल्याला या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. आपण याला लिहूया. आणि हे सेकंडरी अल्कोहोल कशामुळे आहे पहा, या ठिकाणी हा कार्बन कशाला बॉन्डेड आहे OHला आणि हा जो कार्बन ॲटम सेंटरला प्रेझेंट आहे तो इतर 2 कार्बनशी बॉन्डेड आहे. हा पहिला कार्बन अल्काईल मधला आणि हा दुसरा कार्बन दुसऱ्या अल्काईल ग्रुपमधला आणि हा चौथी व्हॅलन्स याची आपण कंप्लीट करूया विथ द हेल्प ऑफ हायड्रोजन ॲटम. आता या ठिकाणी पहा सेंट्रल कार्बन ॲटम हा इतर 2 कार्बन ॲटमशी बॉन्डेड आहे म्हणून याला आपण म्हणतो सेकंडरी कार्बन ॲटम आणि याला आपण म्हणतो सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, की OH ज्या कार्बनला बॉन्डेड आहे तो कार्बन इथं 2 कार्बन ॲटमला जर बॉन्डेड असेल तर त्याला आपण म्हणतो सेकंडरी अल्कोहोल. ओके, अँड द लास्ट क्लासिफिकेशन आहे 3 डिग्री अल्कोहोल. आता 3 डिग्री अल्कोहोल म्हणजे काय? ओके, व्हॉट इज 3 डिग्री अल्कोहोल? या ठिकाणी पहा उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे बुक्समध्ये. थर्ड एक्झाम्पल इज 3 डिग्री अल्कोहोलचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. आता या ठिकाणी 3 डिग्री कार्बन ॲटम कसा असेल, OH ज्या कार्बनला प्रेझेंट आहे तो कार्बन इतर 3 कार्बन सोबत बॉन्डेड पाहिजेच. ओके, आता या ठिकाणी पहा R सिंगल बॉन्ड, C सिंगल बॉन्ड, R सिंगल बॉन्ड, R सिंगल बॉन्ड, OH. माय डिअर फ्रेंड्स, हा जो कार्बन आहे हा याला आपण म्हणतो टर्शरी कार्बन आणि हा जो कंपाऊंड आहे त्याला आपण म्हणतो टर्शरी अल्कोहोल. मी पुन्हा एकदा रिपीट करतो की टर्शरी अल्कोहोल म्हणजे काय, की आपला जो अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप आहे तो ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन इतर 3 कार्बनशी जर अटॅच असेल, बॉन्डेड असेल तर त्याला आपण म्हणतो 3 डिग्री अल्कोहोल आणि त्या कार्बनला म्हणतो आपण टर्शरी कार्बन ॲटम. तो ओके, हे झालं क्लासिफिकेशन. ईच ऑफ these 3 type of alcohols can also be either allylic or benzylic if the sp3 carbon carrying OH further bonded to sp2 carbon. आता नंतर आपल्याला दिलेलं आहे पहा ॲलिलिक अल्कोहोल आणि बेन्झिलिक अल्कोहोल. आता या ठिकाणी पॉइंट पहा, या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे सिलेबसमध्ये, ॲलिलिक अल्कोहोल कशाला म्हणतो आपण, ॲलिलिक अल्कोहोल अँड बेन्झाइलिक अल्कोहोल. ॲलिलिक, in this type of alcohols OH group is attached to sp3 hybridized carbon atom which is further bonded to a carbon carbon double bond. कळते का या ठिकाणी, म्हणजे आपण जे प्रायमरी अल्कोहोल मध्ये कार्बन ॲटम जो होता तो प्रायमरी कार्बन ॲटम sp3 हायब्रिडायझेशन स्टेट मध्ये होता आणि या ठिकाणी काय म्हणतोय तो की इन दिस टाइप ऑफ अल्कोहोल्स OH ग्रुप इज अटॅच टू sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम. म्हणजे या ठिकाणी आपण लिहूया की OH ग्रुप जो आहे तो अशा कार्बनला अटॅच आहे की तो sp3 हायब्रिडाइज स्टेटमध्ये आहे विच इज फर्दर बॉन्डेड टू अ कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आणि हा कशाला अटॅच आहे, हा कार्बन कशाला अटॅच असणार आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्डला अटॅच असेल. तर अशा कंपाऊंडला आणि बाकीची व्हॅलन्सी जी आहे ते आपण पूर्ण करूया. 1 2 3 या ठिकाणी 4 विथ द हेल्प ऑफ हायड्रोजन, याची 2 आणि 3 1 या ठिकाणी 4 आणि हा याची 4. म्हणजे कंपाऊंड कसं होणार, CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH. या कंपाऊंडला आपण म्हणतो ॲलिलिक अल्कोहोल्स. अँड ॲलिलिक अल्कोहोल्स मे बी प्रायमरी, सेकंडरी ऑर टर्शियरी. ते कशावर डिपेंड आहे विद्यार्थी मित्रांनो, number of carbon atoms attached to the carbon atom which is connected with the OH group, that is a hydroxyl group. And next one is the benzylic alcohol. Okay, आता benzylic alcohol म्हणजे काय, in this type of alcohols OH group is attached to a sp3 hybridized carbon atom which is further bonded to an aromatic ring. Benzylic alcohols may be primary, secondary or tertiary. तसंच फेनॉल मध्ये आपण बेन्झाइलिक अल्कोहोल पाहू शकतो की डिपेंड अपॉन द hybridization and the
प्रायमरी कार्बन, सेकंडरी कार्बन आणि टर्शन कार्बनच्या नेचरवर आपण बेंझिलिक अल्कोहोलचं सुद्धा क्लासिफिकेशन आपण करू शकतो. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहा, काय उदाहरणं दिलेली आहेत आपल्याला. यूज युअर ब्रेन पॉवर. ओके, यूज युअर ब्रेन पॉवर म्हणजे हे तुमच्या प्रॅक्टिससाठी त्यांनी दिलेलं आहे की या ठिकाणी क्लासिफाय द फॉलोइंग. ओके, आपल्याला त्यांनी प्रश्न विचारला आहे की वर्गीकरण करा. खालील अल्कोहोल्स दिलेले आहेत. अल्कोहोल्स कशाचं क्लासिफिकेशन कशाद्वारे करायचं की खालीलपैकी कोणते अल्कोहोल्स हे प्रायमरी आहेत, सेकंडरी आहेत, टर्शरी आहेत किंवा ॲलिलिक आहेत किंवा बेन्झिलिक आहेत ते आपल्याला सांगायचं या ठिकाणी. आता विद्यार्थी मित्रांनो याच्यातला जो फर्स्ट एक्झाम्पल आहे ना आपण या ठिकाणी लिहूया. आता मला सांगा या ठिकाणी हा CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH हा जो फर्स्ट कंपाऊंड आहे ना ह्या कंपाऊंडला म्हणतो आपण ॲलिलिक अल्कोहोल. कशामुळे ॲलिलिक अल्कोहोल विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. हा OH म्हणजे हायड्रॉक्सिल ग्रुप ज्या कार्बनला प्रेझेंट आहे किंवा कनेक्टेड आहे तो कार्बन अशा कार्बनला प्रेझेंट आहे शेजारच्या की तो दुसऱ्या कार्बन सोबत डबल बॉन्डेड मध्ये असतो. म्हणजे या ठिकाणी पहा हे जे आहेत दोन कार्बन, या दोन कार्बनमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो आणि तो कनेक्ट आहे या CH2 ला. त्याला आपण म्हणतो ॲलिलिक अल्कोहोल. त्याला आपण काय म्हणतो ॲलिलिक अल्कोहोल. सेकंड एक्झाम्पल सुद्धा. आता हे प्रायमरी असेल का सेकंडरी ॲलिलिक अल्कोहोल असेल. आता या ठिकाणी ते कसं ओळखायचं आपण आयडेंटिफाय कसं करायचं की OH ज्या कार्बनला प्रेझेंट आहे CH2 तो इतर किती कार्बनला प्रेझेंट आहे. हा CH2 पहा हा CH2 फक्त एकच कार्बनला प्रेझेंट आहे म्हणजे हा ॲलिलिक मध्ये प्रायमरी ॲलिलिक अल्कोहोल म्हणतो आपण याला. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे पहा CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 आणि आपण इथे दाखवूया हा OH. आता हा सुद्धा ॲलिलिक अल्कोहोल आहे विद्यार्थी मित्रांनो. हा सुद्धा ॲलिलिक अल्कोहोल. कसं ओळखायचं ॲलिलिक अल्कोहोल. हा OH ह्या कार्बनला बॉन्डेड आहे आणि हा कार्बन इतर दोन कार्बनला बॉन्डेड आहे की ज्यांच्यामध्ये डबल बॉन्ड आहे. पण हे झालं ॲलिलिक अल्कोहोल. ॲलिलिक अल्कोहोल तर माहीत झालं, पण हे प्रायमरी आहे, सेकंडरी आहे का टर्शरी आहे कशावरून ओळखणार आपण. हा कार्बन पहा, हा कार्बन पहा, हा कार्बन इतर दोन कार्बनशी जोडलेला आहे. हा फर्स्ट, हा सेकंड, म्हणून हे क्लासिफिकेशन ॲलिलिक सेकंडरी अल्कोहोल आहे. अँड द थर्ड एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. थर्ड एक्झाम्पल मध्ये काय दिले त्यांनी की CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड या ठिकाणी CH3 दिलाय, ह्या ठिकाणी CH3 दिलाय आणि या ठिकाणी OH दिले. नो डाऊट इट इज अ ॲलिलिक अल्कोहोल. पण प्रायमरी आहे, सेकंडरी आहे का टर्शरी ॲलिलिक अल्कोहोल आहे कसं ओळखणार. येस, OH ज्या कार्बनला प्रेझेंट आहे तो कार्बन त्याच्या बाजूला असणारे कार्बन ॲटम कॅल्क्युलेट करा. हा 1, हा 2 आणि हा 3 म्हणजे हा जो कंपाऊंड आहे तो असणार आहे 3 डिग्री ॲलिलिक अल्कोहोल. ओके, आणि त्याच्यानंतर आपल्याला दोन ॲरोमॅटिक अल्कोहोलचे एक्झाम्पल दिलेले आहेत ते सुद्धा पाहूया आपण. येस, आपण पूर्ण गोष्टी या क्लिअर आणि इन डिटेलमध्ये पाहूया. पहा या ठिकाणी बेन्झिन मधला एक हायड्रोजन आपण रिप्लेस केला CH2 आणि त्याला आपण कनेक्टेड केलं OH ने. हा कंपाऊंड बेन्झाईल अल्कोहोल आहे ते आपल्याला माहिती आहे. ॲब्सोल्युटली राईट, इट इज अ बेन्झाईल अल्कोहोल. पण बेन्झाईल अल्कोहोलमध्ये हा प्रायमरी आहे, सेकंडरी आहे का टर्शरी आहे कसं आयडेंटिफाय करणार आपण विद्यार्थी मित्रांनो. पहा, फोकस करा ह्या OH कडे. आणि OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन कोणत्या किती नंबर्स कार्बन्सला बॉन्डेड आहे ते पाहायचं. पण या ठिकाणी हा कार्बन फक्त एकाच कार्बनला बॉन्डेड आहे, या ठिकाणी हा कार्बन असणार, मग हा प्रायमरी झाला. आता फॉर एक्झाम्पल सेकंड एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. सेकंड एक्झाम्पल ओके, या ठिकाणी आपण पाहूया की हे बेन्झिन मधला एक हायड्रोजन आपण रिप्लेस केला CH, या ठिकाणी CH3 आणि हा OH. हा प्रायमरी आहे, सॉरी या ठिकाणी OH आहे म्हणजे मोनोहायड्रिक अल्कोहोल आहे हे, नॉट अ प्रायमरी.
आता या ठिकाणी कार्बनचं नेचर पहा की हा जो कार्बन आहे हा इतर 2 कार्बनला बॉन्डेड आहे. या ठिकाणी CH3 आणि या ठिकाणी असणार कार्बन, मग हा असणार सेकंडरी. येस, हा असणार आहे सेकंडरी. ओके ओके. आफ्टर द कंप्लीशन ऑफ ॲलिलिक अल्कोहोल्स अँड द बेन्झाइलिक अल्कोहोल्स, आता पाहूया आपण सेक्शन नंतरचं. या ठिकाणी पहा, सॉरी, ओके, या ठिकाणी आपण पाहूया. ओके, येस, हेडिंग पहा, अल्कोहोल्स कंटेनिंग sp2c bond OH. In this alcohols, OH group is attached to a sp3 hybridized carbon atom, which is a part of carbon-carbon double bond. These alcohols are known as विनिलिक अल्कोहोल्स. आता विनिल अल्कोहोल कशाला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो? पहा, आता आपल्याला अल्किन माहिती आहे. ओके, आता थोडंसं आपण मागे येऊया आता 11वीकडे, की आपण हायड्रोकार्बन्समध्ये क्लासिफिकेशन करताना हायड्रोकार्बन्सचं पाहिलं की अल्केन, अल्किन अँड अल्काइन्स. अल्केन्स आर द कंपाउंड कंटेनिंग कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, अल्किन्स आर द कंपाउंड कंटेनिंग कार्बन कार्बन डबल बॉन्ड, अँड अल्काइन्स आर द कंपाउंड कंटेनिंग कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. त्या ठिकाणी विनाइल अल्कोहोल्स म्हणजे काय? अल्किन जो आहे, या ठिकाणी आपण फर्स्ट एक्झाम्पल घेऊया, CH2. ओके, वेट, या ठिकाणी आपण CH2 डबल बॉन्ड CH2. यस, इट इज अ इथिन. यस, हा अल्किन आहे इथिन. इथिन मधला जर एक हायड्रोजन आपण, हा एक हायड्रोजन तुम्ही, ओके, या ठिकाणी CH2 डबल बॉन्ड CH2. आता या 2 हायड्रोजनपैकी किंवा या 2 हायड्रोजनपैकी आपण एक हायड्रोजन जर रिप्लेस केला विथ द हेल्प ऑफ OH, मग ते स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर कशा प्रकारे तयार होणार? या ठिकाणी पहा, CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड OH. या कंपाऊंडला आपण म्हणतो विनाइल अल्कोहोल. या कंपाऊंडला आपण काय म्हणतो? विनाइल अल्कोहोल असे म्हणतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर हे आज आपण पाहिलं क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स. उद्याच्या लेक्चर्समध्ये आपण पाहूया क्लासिफिकेशन ऑफ एथर्स. ओके, थँक्यू.